स्वागतम। आज 15 ऑगस्ट, आज स्वातंत्र्य दिन सोहळा या निमित्ताने आपण इथे सगळे जमले आहोत। तर स्वातंत्र्याचा दिन आला नवचैतन्य घेऊन, स्वातंत्र्याचा दिन आला नवचैतन्य घेऊन, उधळ्या तिरंगी रंग चौपेरी या मंगलमय स्वातंत्र्य दिनी, या मंगलमय स्वातंत्र्य दिनी देशभक्त शैक्षणिक संकुल, विवेकानंद माध्यमिक व कनिष्ठ सैनिकी प्रशिक्षण माध्यमिक विद्यालय आज इथं पवित्र सोहळ्यासाठी उपस्थित असणारे संस्थेचे संस्थापक विशाल खांडेकर सर, कार्यवाहक राहुल खांडेकर सर व माझे सहकारी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी सहर्ष स्वागत करते। आज 15 ऑगस्ट, तर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। आपल्या भारताला स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी न मिळता इतर शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। तर मी जास्त न बोलता आपले विद्यार्थी त्यांच्या मनोगतातून व देशभक्तीपर गीतामधून आपले मनोगत व्यक्त करतील। तर प्रथम लहान गटातून विद्यार्थी पहिला येईल, श्रावण राजाराम नरके। सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ आणि चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। येथे जमलेले मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण 15 ऑगस्ट हा दिवस साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत। हा दिवस सर्व भारतीयांना अत्यंत महत्त्वाचा व गौरवाचा आहे, कारण 1947 साली आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला व एक स्वतंत्र देश बनला। आपण ज्या देशात मोकळेपणाने राहतो, खेळतो, हसतो व स्वप्न बघतो, या सर्व गोष्टी स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानामुळे शक्य झाले। उदाहरणार्थ महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग, झाशीची राणी यांनी आपले जीवन देशासाठी अर्पण केले। तसेच आपली देशभक्त करिअर अकॅडमी जवान तयार करण्यासाठी काम करत आहे। आतापर्यंत 800हून अधिक विद्यार्थी सीमेवर लढत आहेत। उदाहरणार्थ सचिन पाटील, विश्वजित पाटील, अमोल दळवी, विशाल सावंत हे जवान सीमेवर लढत आहेत। आपण सर्वांनी आपल्या स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे। हा दिवस फक्त ध्वजारोहणाचा नाही, तर आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे। आजच्या दिवशी आपण ठरवूया की आपला भारत देश स्वच्छ ठेवणं, सुंदर ठेवणं, शिक्षणात प्रगती करणं, वडीलधाऱ्यांचा आदर करणं व देशासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करणं। व जाता जाता एवढेच सांगतो की तुम्ही कोण आहात याचा विचार करू नका, तुम्ही काय होणार याचा विचार करा, यश नक्कीच मिळेल। जय हिंद। यानंतर आपले मनोगत व्यक्त करत पुढे येते अनुज सचिन ठोसर। हॅलो, चार्जिंग संपलं। उत्सव तीन रंगांचा आभाळ आज सजला, उत्सव तीन रंगांचा आभाळ आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय प्राचार्य, शिक्षक, उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव अनुज सचिन ठोसर, मी इयत्ता 8वीचा विद्यार्थी आहे। प्रथमतः सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिन। आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्सवाचा व अभिमानाचा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी हाच तो दिवस होता जेव्हा आपल्या भारताला ब्रिटिशांच्या 200 वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाला। स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले।
जसे की महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, मंगल पांडे यांसारख्या अनेक क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले. त्याचमुळे आज आपण स्वातंत्र्य भारतात मुक्तपणे श्वास घेत आहोत. जाता जाता एवढेच सांगतो की ना धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर मरा. माणुसकी धर्म आहे या देशाचा. फक्त देशासाठी जगा, फक्त देशासाठी जगा. जय हिंद. खूपच छान अनुज. पाचवाड. माझे नाव मारुती गिरीश मातेवाड. आज 15 ऑगस्ट आहे. हा आपला भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे. या दिवशी आपण झेंडावंदन करतो, सगळे मिळून राष्ट्रगीत म्हणतो. या दिवशी आपण देशाच्या शिवसैनिकांना वंदन करतो. तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे. 15 ऑगस्ट हे जनगण मन हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. 15 ऑगस्ट हे भारताचे राष्ट्रीय सण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधीजी, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, पंडित नेहरू, भगतसिंग, सुखदेव यांसारखे अनेक शूर स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशासाठी आपले अन्न समर्पित केले. एवढेच बोलतो. जय हिंद, जय भारत. यानंतर वेदांत संतोष सावंत आपले मनोगत व्यक्त करेल. विविधतेत एकता आय एम ती शान. विविधतेत एकता आय एम ती शान. म्हणून आहे आमचा भारत देश महान. म्हणून आहे आमचा भारत देश महान. नमस्कार, माझे नाव वेदांत संतोष सावंत. मी आज आपल्यासमोर 15 ऑगस्ट निमित्त भाषण सादर करणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. 15 ऑगस्ट हा दिवस भारतीय इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस बनला आहे. भारतीय स्वातंत्र्य सैनिकाच्या अनेक कठोर संघर्ष आणि बलिदानानंतर भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 हा आपल्या सर्वांसाठी भाग्यवान दिवस होता, कारण गेले अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर भारत देश स्वतंत्र झाला. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय जनतेने आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली व त्यांनी प्रथमच राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर राष्ट्रीय ध्वज फडकवला. सर्वजण हा दिवस खूप उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. धन्यवाद. दमशेडवाड. उत्सव हा 3 रंगांचा जाबाळी सजला. उत्सव हा 3 रंगांचा जाबाळी सजला. नतमस्तक मी या सर्वांचा त्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी या सर्वांचा त्यांनी भारत देश घडवला.